हाय यूट्यूब फॅमिली, झालं का चहा पाणी वगैरे? काय चाललंय माझ्या भावा बहिणीचं सर्वांचं? बरे आहात ना? काळूबाईच्या कृपेने बरेच असाल. मी आज गेले होते फिरायला. हो, फिरायला गेले होते, शॉपिंगला गेले होते, थोडी शॉपिंग केली, भाजीपाला आणला. हो, आणि मग आमचे दादा होते संग. दादा म्हणजे आमचे मिस्टर होते संग. बया मला नेली ना हाटीलात नेलं. तुला काय खायचं म्हणले, तर मी म्हणलं मला खायची पावभाजी. मग पावभाजी घेतली. ती पावभाजी खाल्ल्यावरती मला आईस्क्रीम घेतली. बघा, धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. कुणाचे लेखन कुणाच्या सुना. हा अहो, सांगाय गेलं ना तर लय वाईट परिस्थितीतून दिवस काढले. हो, सरकारी नोकरदार, पण उपाच्या पोटी मी बिनडाब्याची नोकरी केली. मला डबा कधी वेळ मिळाला नाही. हा, सुना येऊन सुद्धा 10 ते 12 वर्षाचा काळ माझा उपाशी तापाशी गेला. डबाच नाही वेळेला. आंघोळ करायची पेले तर पेले छान आहे तर चाले दुटेला. 6:30ला मी घर सोडायची, यायला मला 2:30-3 वाजायच्या. हो, गव्हर्नमेंट सर्व्हिसवाली मी, आरोग्यामध्ये कामाला होते. 24 वर्ष नोकरी झाली. बिन आणा पाण्याची बिन डाब्या डुब्याची नोकरी केली. एक दिवस असा नजरव ध्यान आला ना बहिणीनं, असा नुसता माशासारखा आत्मा तळमळतोय. सरकारी नोकरदार, पगार पाण्यावाली, पण वेळेला मिळलं नाही कधी काय. हा ना. आणि आता बघा, माणूस म्हणते ना घर भरले आणि तोंड धरले. आता जे नाही ते पहिल्या नोकरीमुळे वेळ मिळाला नाही करून खायला, आणि करून देणाऱ्यांनी बी वेळ दिलं नाही करून. लय सामान भरायची, लय बखळ सामान भरायची. 5-5, 6-6, 7-7 हजाराचा किराणा, 2-2, 4-4, 5-5 गव्हाचं कट्ट, तांदळाचं कट्ट, डब्याने तेल असायचं. भाजीपाल्याला गेले तर 1000, 1200, 1,500 हजाराचा भाजीपाला. असं फ्रीज जाम करायचं. 300 लिटरचा, 350 लिटरचा फ्रीज, असा फुल हाऊस. मसाल्यान टसाल्यान खोबरं, आमकन तमकन जे नाही ते बाजार. मला पहिल्यापासून सवय. आता सुद्धा धान्य दुन्या मी वर्षाचं भरीते. हा, कधी खाण्यापिण्याची आबळ केली नाही, पण वेळेला मिळलं नाही असून सुद्धा नाही मिळलं. खरं सांगाय काय हरकत आहे? मला लाज वाटत नाही सांगायला. तळाटाने कवा चंद्र झाकत नाही, आणि पदर घेतल्याने कवा पोट झाकत नाही. गोष्ट खरी का खोटी बहिणींनो? तुम्हाला थोडाफार राग माझा येतो का काय मला माहीत नाही, जाणीव नाही त्याची, पण मी मात्र स्पष्ट बोलणारी बाई.